मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर जे आहेत आंदोलन सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आता श्रीगोंद्यामध्ये देखील मागच्या 17 दिवसापासून साखळी उपोषण जे आहे तर ते मराठा समाजाच्या वतीने सुरू आहे। थेट उपोषणकर्त्यांशी बोलणार आहोत। हे कधीपासून आपण उपोषणाला बसलेला आहात? सर, या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा हा साखळी उपोषण आजचा दिवस हा 17वा दिवस आहे। आणि सर, जोपर्यंत आम्हाला मराठा समाजाला सकल मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आमचा समावेश केला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ही आंदोलनाची किती दिवस जरी लागले तरी हे आंदोलन आम्ही आंदोलन चालूच ठेवणार। आज आमच्या या ठिकाणी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील साहेब, त्यांनी जी या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी एका वेगळ्या उंचीवरती नेलेलं एक वेगळी आम्हाला दिशा दिलेली, की कुठल्याही त्या समाजामध्ये कुठलंही तेढ निर्माण न करता हे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चाललेले आज हे अभूतपूर्व अशा पद्धतीचे आंदोलन आहे आणि ह्याला यश हे दृष्टी पथात आहे। आणि मग हे करा किंवा मरा, आता आमचं एकच नार आहे की ह्याच्यात आता आम्हाला हे 24 तारखेलाच आरक्षण पाहिजे। त्याच्या पुढे आम्ही कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी आमची लोकांनी सकल मराठा समाजाची मानसिकता नाहीये की उद्या त्यांना अजून मुदत वाढ देण्यात त्याच्यात काही हासिल नाही, कारण हे त्यांचा फक्त वेळ काढूपणा चाललेला आहे। आणि त्याच्यातून सुद्धा निश्चित ह्या आंदोलनातली धार संपून झाली। लोक ह्या आंदोलनाचं हे आज अशा पद्धतीचे आंदोलन इतक्या दिवसापर्यंत चालू राहण्याचे एक मी म्हणतो पहिलंच उदाहरण आहे। आणि मग ह्याच्यातलं एक हवा काढून घेण्यासाठी आणि एक हे आंदोलन भरकवण्यासाठीच हे राजकीय लोक जे आहेत त्यांचं ह्याच्या पाठीमागं ही कूटनीतीचे डाव चालू आहेत। तर आम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही। उद्याच्या 24 तारखेलाच आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं अशी आमची सकल मराठा समाजाच्या वतीने एकंदरीत जर आपण बघितलं तर येत्या 24 तारखेपर्यंत जे आहे आम्हाला आरक्षण जे आहे ते पाहिजे आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे पुढचं आंदोलन ठरवलं जाईल अशी भूमिका इथल्या उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।